रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये भूमितीवर एक पहिला व्हिडिओ बनवलेला आहे, मूलभूत संकल्पना म्हणून। त्याच्यामध्ये आपण बिंदू पाहिला, रेषा पाहिलं, रेषाखंड पाहिलं, त्याच्यानंतर एकरेषीय बिंदू आणि एकरेषीय बिंदू पाहिले, त्याच्यानंतर एक संपात बिंदू आणि एक संपाती रेषा पाहिली। या व्हिडिओमध्ये आपण कोन या विषयावर चर्चा करणार आहोत। म्हणजे कोन असतात, काटकोन आहे, लघु कोन आहे, विशाल कोन आहे, प्रविशाल कोन आहे इत्यादी। कोन कसे तयार होतात आणि कोणत्या कोनाला कोणतं नाव दिले जाते आणि ते नाव का पडलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा, आता कोनाचे प्रकार भरपूर आहेत। पहिले मी सांगतो तुम्हाला कोन कसं तयार होते। पहा, आपण शिकलो होतो रेषा आणि रेषाखंड, रेषा आणि रेषाखंड। रेषामध्ये शिकलो होतो आपण की बा जे दोन्ही बाजूंना अनंत अंतरावर असते, दोन्ही बाजूंना अनंत अंतर जिचं असते, जिचं अंतर सेंटीमीटर मीटर मध्ये सांगता येत नाही, जे अनंत असते तेव्हा त्याला म्हटलं होतं आपण रेषा। आणि याला म्हटलं होतं आपण रेषाखंड। जे मधात थांबलं त्याला काय म्हटलं होतं आपण, ए बी ला काय म्हटलं होतं, रेषाखंड म्हटलं होतं। जे खंडले किंवा थांबले त्याला काय म्हटलं आपण, रेषाखंड। आता बघा, एक किरण असते, किरण। आता जी रेषा असते ते दोन्ही बाजूला अनंत असते, दोन्ही बाजूला कशी असते, अनंत असते। परंतु बघ, किरण जे असते ना, किरण हा एका बाजूने थांबलेला असतो आणि एका बाजूने अनंत असतो, याला म्हणतात किरण। काय म्हणतात, किरण म्हणतात। उदाहरणार्थ पहा, तुम्ही जेव्हा चित्र काढत असता, निसर्गाचं चित्र काढता आणि कुठंतरी असा सूर्य काढता आणि त्याला हे किरण दाखवता, तुम्ही काय दाखवता, किरण दाखवता। म्हणजे एकाकडे थांबलेला आहे आणि दुसरीकडे हे किरण सुरूच आहे आणि दोन्हीकडे जर सुरू असेल तर त्याला काय म्हणू आपण, रेषा म्हणू, त्याला काय म्हणू, रेषा म्हणू। परंतु किरण हे एका बाजूला थांबलेलं असते आणि दुसऱ्या बाजूला अनंत अंतरावर असते, याला रेषा न म्हणता आपण काय म्हटलेलं आहे, किरण। याच्यासाठी तुम्ही आपल्या चित्रकलेमधली किंवा चित्रकलेमध्ये तुम्ही निसर्गाचं चित्र काढता तेव्हा तुम्ही सूर्याची आकृती काढता आणि त्याला काहीतरी अशी किरण दाखवता। याच्यावरून हे डोक्यात ठेवायचं, किरण कशाला म्हणतात। तर किरण एका बाजूला थांबलेलं असते तर दुसऱ्या बाजूला अनंत असते, अशी जी रेषा असते, म्हणजे एका बाजूला थांबलेली आहे आणि एका बाजूला अनंत आहे, त्याला काय म्हटलं आपण, किरण म्हटलं। मग किरण पासूनच दोन किरण जेव्हा एका बिंदूत एक संपाती बिंदूत एकत्र येतात तेव्हा तिथं कोणता तरी कोन तयार होतो। काय तयार होतो, कोन। उदाहरणार्थ पहा, समजा एक ए बी नावाचा किरण आहे, हा ए बी नावाचा किरण आहे। समजा इथून सुरू होते, बी पासून अनंत अंतरावर आहे, आणि ए सी नावाचं किरण आहे, ए सी नावाचं एक किरण आहे। म्हणजे ही एक रेषा आहे, किरण आहे ए सी नावाचं आणि ए बी नावाचं। आता हे जे दोन एका ठिकाणी आले ते आले ए बिंदू पाशी, आणि हा जो भाग तयार झाला याला म्हटलं आपण कोन। काय म्हटलेला आहे, कोन। आता कोन लक्षात आलं तुमच्या, कोन कशाला म्हणतात, तर हे दोन रेषा आहेत किंवा दोन किरण आहेत किंवा कधी कधी रेषाखंड पण असतात। हा झाला आणि हा झाला, याला म्हणून आपण ए बी नावाचा रेषाखंड आणि याला म्हणून बी सी नावाचा रेषाखंड। या रेषाखंडापासून ए बिंदूपाशी जो कोन तयार झाला हा मी म्हणतो की बा 20 अंशाचा आहे। कितीचा आहे, 20 अंशाचा आहे। याला काय म्हटलेलं आहे आपण, कोन। तर मग कोन म्हणजे काय असते, आतील बाजू। जसं की समजा हे चौकोन आहे, चौकोनी भिंत आहे, आपली रूम आहे आणि या रूमला काहीतरी कोपरे आहे, त्या कोपऱ्यालाच काय म्हटलं आपण, कोन म्हटलं। मग कोन तयार होण्यासाठी कमीत कमी दोन रेषा किंवा रेषाखंड किंवा दोन किरण जिथं ज्या बिंदूमध्ये एकत्र येतात त्या बिंदूपाशी तयार होणाऱ्या अंतराला आपण काय म्हटलेलं आहे, कोन म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे, कोन। मग आता हा झाला कोन, हा काय झाला तुमचा, कोन। आणि या कोनापासून काहीतरी वेगवेगळे प्रकार पडतात। काय पडतात, वेगवेगळे प्रकार पडतात। ते प्रकार आपल्याला शिकायचे आहेत। जसं उदाहरणासाठी पहिला असते लघु कोन, लघु कोन। आता पहा, लघु कोन कशाला म्हणतात, लघु कोन कशाला म्हणतात। तर समजा ही एक रेषा आहे ए बी नावाची, कोणती रेषा आहे, ए बी नावाची रेषा आहे, आणि या ए पासून सी नावाची एक पुन्हा रेषा काढली, ए सी, आणि ए बी पासून जो कोन तयार झाला हा आहे 90 अंशाचा। किती अंशाचा आहे, 90 अंशाचा। आता पहा, जेव्हा 90 अंशाचा कोन असते तेव्हा त्याला कोटी कोन म्हणतात। काय म्हणतात, कोटी कोन म्हणतात। आणि या 90 अंशापेक्षा जेव्हा कमी अंशाचा कोन असते तेव्हा त्याला लघु कोन म्हणतात। काय म्हणतात, लघु कोन म्हणतात। हा काय झाला, कोटी कोन।
म्हणजेच पहा, समजा ही एक रेषा आहे, म्हणजे समजा हे दोन रेषा आहे. हा काळा पेन म्हणजे एबी, काळा पेन म्हणजे एबी नावाची रेषा आहे, आणि हा लाल पेन आहे तो आहे एसी नावाची रेषा. तो काय आहे? एसी नावाची रेषा आहे. आता ही जे दोन रेषा आहेत याच्यापासून काय तयार झालेला आहे? काटकोन तयार झाला. समजून राहिलं? काटकोन तयार झाला. आता हा जो लाल पेन आहे मी खाली खाली आणून राहिलो, म्हणजे कोण काय झाला? लहान झाला. कोण काय झाला? लहान झाला. मग जो 90 अंशापेक्षा लहान असतो, जो 90 अंशापेक्षाही लहान असतो, तेव्हा त्याला म्हणतात लघुकोन. काय म्हणतात? लघु म्हणजे लहान, कोन म्हणजे कोण. कोणापेक्षा लहान? 90 अंशापेक्षा लहान. हे बघा, हा 90 अंशाचा कोन आहे. लाल पेन मी खाली खाली आणला, मग 90 अंशापेक्षा किती लहान अंशाचा कोन असेल, म्हणजे तो 1 अंशाचा असो की 89 अंशाचा असो, याला आपण काय म्हणणार आहोत? लघु कोन. लघु म्हणजे लहान, कोन म्हणजे कोन. 1 अंशापासून हा झाला 1 अंशाचा, तर 89 अंशाचा किंवा 89.99 कितीही असो, 90 अंशापेक्षा लहान आणि शून्यापेक्षा मोठा जो असते तेव्हा त्याला म्हटलं आपण लघुकोन. किती? शून्यापेक्षा मोठा, शून्यापेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान. 0 अंशापेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान, तेव्हा याने काय म्हटलं आपण? लघुकोन म्हटलं. काय म्हटलं? लघुकोन. आता बघा, दुसरा आहे कोटिकोन. कोटिकोन आता सांगितलं मी, लघुकोन समजून सांगत असतानाच. दुसरा आहे कोटिकोन. कोटिकोन. आता कोटिकोन कशाला म्हणतात? तर जो 90 अंशाचा असते, परफेक्ट 90 अंशाचा असते, तेव्हाच त्याला म्हणतात कोटिकोन. काय म्हणतात? कोटिकोन. आता लघुकोन पहा, कशाला म्हटलं आपण? जो 90 अंशापेक्षा लहान आहे तेव्हा त्याला काय म्हटलं आपण? लघुकोन म्हटलं. जो 90 अंशाचा आहे तेव्हा त्याला काय म्हणू आपण? कोटिकोन म्हणू. काय म्हणू? कोटिकोन म्हणू. आणि तिसरा आहे मग विशाल कोन. आता बघा, विशाल कोन हा 90 अंशापेक्षा मोठा, 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान, 180 अंशापेक्षा लहान. विशाल कोन जो असतो तो 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ तीच आकृती, हा बी नावाचा बिंदू आहे, हा सी नावाचा ए नावाचा बिंदू आहे आणि हा सी नावाचा बिंदू आहे. याला काय म्हटलं होतं आपण? कोटिकोन. परंतु आता पहा, समजा हा कोटिकोन आहे आणि हा लाल पेन मी इकडे वळवला, म्हणजे मला सांगा, हा जो कोन आहे हा 90 अंशाचा होता ना, आता हा इकडे वाढणार आहे ना. हा चालला आता समोर निवडून राहिलो मी पेन, म्हणजे तो कितीतरी 110 अंशाचा होणार, 125 अंशाचा होणार, 150 अंशाचा होणार, कितीतरी होणार, परंतु तो 180 पेक्षा लहान पाहिजे. पहा, आता हा 90 आणि हा 90, हा 90 आणि हा 90 आणि हा 90 किती होणार आहे? 180 अंश. किती होणार आहे? 180 अंश. म्हणून या सरळ रेषेला म्हणत असतात 180 अंशाचा कोन. काय म्हणत असतात? 180 अंशाचा कोन. मग पहा, कोटिकोनापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान कोणताही कोन असेल, म्हणजे हा असेल किंवा हा असेल किंवा हा असेल, या प्रत्येकाला म्हणतात विशाल कोन. काय म्हणतात? विशाल कोन. विशाल कोन समजला? हा झाला पहिला, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा. BAF, BAG आणि BAY हे जे कोन असते यांना काय म्हणू आपण? विशाल कोन. मी जर म्हटलं BAC हा काय असेल? तर कोटिकोन असेल. आणि मी जर म्हटलं BAL काय असेल? BAL तर तो असणार आहे लघुकोन. काय असणार आहे? लघुकोन. पण आता हे तीन प्रकारे माहिती प्रत्येक पुस्तकात मिळणार आहे तुम्हाला, परंतु मी याच्या डीप मध्ये पण शिकवणार आहोत, जे तुम्हाला कुठंच माहिती मिळणार नाही आहे. आता पहा, याच्या पुढचे प्रकार मी जे सांगत आहोत ते तुम्हाला कोणत्या पुस्तकात पण मिळणार नाही जवळपास, कारण की MPSC वाले लोक एवढ्या डीप मध्ये शिकवत नाहीये आणि ते काहीतरी पुस्तकं छापून देतात रंगीत वगैरे मस्त चांगल्या प्रकारे, परंतु डीप मध्ये माहिती सहसा कोणी देत नाही. एवढी डीप मध्ये माहिती, ते माहिती तुम्हाला शालेय पुस्तकांमध्ये शोधावी लागते किंवा शालेय पुस्तकं जे असतील तिथं शोधावी लागते, किंवा मग चांगले 4-5 पुस्तकं एकत्र करून तुम्ही वाचले तर कुठंतरी एखाद्या ठिकाणी मिळून जाणार. आता पहा, याच्यानंतर एक असते शून्य कोन. काय असते? शून्य कोन.
आता शून्य कोन आणि 360 अंशाचा कोन समजतच नाही. 360 अंशाचा कोन आणि शून्य कोन एक असते 360 अंशाचा कोन, त्याला म्हणतात पूर्ण कोन. त्याला काय म्हणतात? पूर्ण कोन. आता आपण हे दोन्ही सोबत समजून घेऊ. पूर्ण कोन हा कितीचा असते? याच्या नावातच आहे 0 अंशाचा कोन. आणि हा पूर्ण कोन कितीचा असते? 360 अंशाचा कोन. 360 अंशाचा कोन. पण आता 360 अंशाचा कोन आणि शून्य कोन याच्यामधला फरक काय? हा काय होता? काटकोन. काय होता? काटकोन. याला मी कोटिकोन म्हटलं, यालाच काटकोन म्हणतात. कोटिकोन ते आकृतीमध्ये म्हणतात ना, काटकोन. याला कोटिकोन म्हणतात पण आकृतीमध्ये म्हणतात. हा झाला काटकोन. पण आता हा जो आहे ना काटकोन, आता या काटकोनाला जर तुम्ही लहान 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 करत गेले आणि इथं जर आले तर इथं समजा असेल हा 4 अंशाचा. कितीचा असेल? 4 अंशाचा. मग आपण याच्यापेक्षा खाली येऊ, मग तो 1 अंशाचा होणार आहे. आणि त्याच्यापेक्षा खाली येऊ म्हणजेच पहा, हा होता बी नावाचा बिंदू, हा होता ए नावाचा, हा होता सी नावाचा. सी नावाचा बिंदू इथं आणला, मग कितीचा झाला? 4 अंशाचा. सी नावाचा बिंदू इथं आणला, किती झाला? 1 अंशाचा. सी नावाचा बिंदू मी बी वरच आणतो, म्हणजे ती आकृती अशी तयार होणार आहे. हा झाला बी, हा झाला ए, आणि सी नावाचा जी रेषा होती ना, ही जी रेषा खाली खाली आणली, ही खाली आणली आणि इथं एकावर एक आणली, म्हणजे सी नावाचा बिंदू पण इथंच आहे. मग मला सांगा, आणि बी आणि सी मध्ये किती अंतर असणार आहे? तर ते अंतर 0 असणार आहे. किती असणार आहे? 0 असणार आहे. म्हणजे हा मी मगाशी पेन ठेवला होता, तुम्हाला सांगितलं होतं ए बी नावाची रेषा आहे आणि हे एसी नावाची रेषा आहे. हे एसी नावाची रेषा जेव्हा मी बी रेषेवर आणली, एकत्र ठेवली, तर याच्यामध्ये कोण किती होणार आहे? तर तो होणार आहे 0 अंशाचा. किती होणार आहे? 0 अंशाचा कोन. कारण इथं कोणच नाही आहे एक प्रकारे, एकावर एक रेषा आहे, म्हणून याला म्हणून आपण 0 अंश. काय म्हणू? 0 अंश. तो असते 0 अंशाचा कोन आणि त्यालाच म्हणतात 0 कोन. काय म्हणतात? 0 कोन म्हणतात. मग पहा, 360 अंशाचा कोन कोणता? समजा ही जी रेषा आहे ना, सी नावाची रेषा, जी एकावर एक आणली होती, मी आता एक अशी केली, याला म्हणू आपण काटकोन. काय म्हणू? काटकोन, म्हणजे 90 अंशाचा. मग मी सरळ केली, आता त्याला आपण म्हणू 160 अंशाचा. असं एकत्र करत असताना मी जर इकडून एकावर एक आणली, म्हणजे पहा, समजून घ्या. हा होता बी नावाचा बिंदू, हा होता ए नावाचा बिंदू आणि हा होता सी नावाचा बिंदू. आता ही जी रेषा आहे ना, मी समोर समोर आणत इथपर्यंत आणली, तर हा 90 आणि हा 90 कितीचा झाला? 180चा झाला. मग पुन्हा मी हे सी नावाची रेषा इथं आणली, तर हे पण 90 म्हणजे किती झाले? 270 झाले. आणि ही सी नावाची रेषा जर मी बी पाशी आणली, म्हणजे पुन्हा इथं आणली, तर हे पण 90 म्हणजे किती झाले? 360. पहा, वर्तुळ कितीचं असते? 360चं असते. हे 90, हे 90, हे 90 आणि हे 90. मग सी नावाची रेषा जेव्हा बी पाशी येते पुन्हा, तेव्हा त्याला म्हणतात पूर्ण कोन किंवा 360 अंशाचा कोन. आता याच्यामधला फरक कसा ओळखायचा? सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे. तर जेव्हा आकृतीमध्ये असं काहीतरी दिलं जाते, ए बी आणि सी हा किती अंशाचा कोन आहे? तर हा 0 अंशाचा कोन आहे. कितीचा आहे? 0 अंशाचा कोन आहे. आणि या आकृतीमध्ये जर तुम्हाला असं चिन्ह दाखवलं, पहा हे चिन्ह फार महत्वाचं आहे, हे चिन्ह फार महत्वाचं आहे, IMP असं जर चिन्ह असेल, तर याचा अर्थ असते की बा सी नावाची जी रेषा आहे म्हणते, हे ए पासून इथून येऊन इथं पुन्हा जागेवर आली, म्हणजे हा जो एवढा मोठा कोन आहे म्हणते, हा कोन कोणता आहे? तर हा कोन असते 360 अंशाचा. म्हणजेच त्याला म्हणतात पूर्ण कोन. पूर्ण कोन. पण त्यानं हे पूर्ण वर्तुळ पूर्ण केलेलं आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे कोण? पूर्ण कोन. मग हा झाला 360 अंशाचा कोन आणि यालाच म्हटलं पूर्ण कोन. आणि इथं जर असं चिन्ह नसेल, फक्त एक रेषा दिलेली आहे आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की बा हा कोन कोणता आहे, तेव्हा त्याला म्हणतात 0 कोन. काय म्हणतात? 0 कोन. हा कोन कोणता असेल? 0 कोन असेल. याच्यामधला फरक समजला काय? रेषा एकच असते, आकृती एकच असते, त्याच्यामध्ये फक्त चिन्ह पाहिजे. जेव्हा तुम्हाला असं चिन्ह दिलं जाईल, तेव्हा त्याला आपण म्हणू पूर्ण कोन. चिन्ह नसेल तेव्हा आपण त्याला म्हणू 0 कोन. पण आता आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो? एक आहे लघुकोन, एक आहे काटकोन, त्याला कोटिकोन म्हणतात आकृतीमध्ये. मग दुसरा आहे विशाल कोन, जो 90 अंशापेक्षा मोठा असतो. लघुकोन जो 90 अंशापेक्षा लहान असतो. 0 कोन म्हणजे एकावर एक रेषा असते, त्याच्यामधला कोन दिसत नाही, तेव्हा त्याला म्हटलं 0 कोन. या 0 कोनाला जर अशी आकृती दाखवलेली असेल, तर याचा अर्थ होतो पूर्ण कोन. तो किती असतो? 360 अंशाचा. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत प्रविशाल कोन. काय शिकणार आहोत? प्रविशाल कोन.
म्हणजे विशाल कोण असते त्याच्यापेक्षा जो मोठा असते तो प्रविशाल कोण असते, आणि त्याच्यानंतर आणखीन काही जे काही कोणाचे प्रकार असतील ते आपण